तर तुम्हाला इथे 2 पेक्षा जास्त बॉल चॉईस करायला भेटतील. पण मैदानावरती जर तुम्ही चॉईससाठी गेलात ना तर तुम्हाला 2च बॉल चॉईस भेटतील. तिथून तुम्हाला तो 1 बॉल चॉईस करायचा आहे. मैदानावरती बॉल घेऊन जायचंच नाही तिथे खेळपट्टीवरती चॉईस करायला. चला जाऊया मैदानावरती. आपण पाहतो सिद्धिविनायक निरेलपाडा विपक्ष सावरे बॉईज सावरे या टीम दरम्यान ही मॅच आपण पाहतो. आजच्या पहिल्या फेरीतली शेवटची मॅच. सलामीची जोडी पाहतो अक्षय मात्रे आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय सचिन देशमुखला आपण पाहतोय. या स्वप्नील पाहुणे नका बसू इकडे या. येस व्हेरी गुड. काय चेहरा आहे यार बस जबरदस्त. तर पहिलं षटक पहिला गोलंदाज कौशलला आपण पाहतोय. स्ट्राईकला अक्षय मात्रे, नॉन स्ट्राईकला सचिन देशमुख आणि कौशल आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. 4 षटकांचा सामना पॉवर मेचं एक मात्र षटक. पहिला चेंडू बिरकोला चेंडू लॉंग ऑफचा शतरक्ष त्या ठिकाणी पोहोचलाय. ऋतिक एकच धाव आपण या ठिकाणी पाहतोय. एक ऋतिक रोशन गाजला जो फिल्म सिटी मध्ये आणि हा ऋतिक खऱ्या अर्थाने गाजतो तो बदलापूर या सिटी मध्ये. तो म्हणजे ऋतिक लॉंग ऑफ रिजन मध्ये लाजवाब कामगिरी ऋतिक. एक अफलातून कॅप्टन संघाचा गत टुर्नामेंट मध्ये तिसऱ्या राऊंड पर संघाला घेऊन गेला होता. तो इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षण करत असताना. अफलातून गोलंदाजी ब्रह्मास्त्रचा मारा परफेक्ट यॉर्कर व्हाईट यॉर्कर चेंडू पाहिला गेला. खतरनाक चेंडू त्या चेंडूला म्हटलं जात आहे. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू आपण या ठिकाणी. तिथे पाहतोय इसाइड आउट डिफेक्स्टा कव्हर मध्ये क्रॅकिंग शॉट. चेंडू 1 बाउन्स लागेल सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4 चौकाराला. आज चौकाराचं पाहतो सचिन देशमुख बराच कालावधी परत अंतरानंतर आज मैदानावरती खेळत असताना त्याच्या बॅटमधून या 4 धावा. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर लगातार 2 निर्धाव चेंडू खेळल्यानंतर हा तिसऱ्या चेंडूवरती चौकार कौशल आपण पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका टाइम लागला इथे टाइम ऑन आहे.
9 धावा आहेत धावफलकावरती. अफलातून चेंडू आपण पाहतोय, गतिवान चेंडू होता, जोरदार अपील. यस, एकदा एसटी रक्षकाने अपील केली तर आपण पाहतो गोलंदाज ते अपील उचलून जात असतो. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अक्षय मात्रे आणि सचिन देशमुख ही जोडी आपण पाहतो. 5 चेंडू 8 या आकड्यावरती सचिन खेळतोय. तर त्याच्यासोबत आपण पाहतोय एक चेंडू एखादा अक्षय. आता अक्षय स्ट्राईकला असेल. 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. सावरे बॉईज सावरे संघाकडून अनिकेत. भिरकवला चेंडूला शतरक्ष त्यात येता येणार. इथे सुंदर झेल 9 आकड्यावरती आपण पाहतोय. पहिला झटका सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला. अनिकेत पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. धन्यवाद मंदार सर, आपण आलात. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अशीच निशुल्क हेल्प करत जा. वाईट चेंडू, कोणताही स्वार्थ नाहीये. क्रिकेटला नेहमीच महत्त्व देणारे आमचे मंदारजी राणे सर आणि राजूजी भोई सरांना नेहमीच मदत करत असतात. या स्पर्धेलाही मंदारजी राणे यांची अनमोल मदत. मनापासून धन्यवाद. आणि असे सच्चे मित्र पाहिजेत निशुल्क कामगिरी करून मदत करणारे. ओरपी चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डीप कव्हर रिझर्व मध्ये आहे. खराब क्षेत्ररक्षक फंबलिंग. चेंडू निघाला, जाऊन पोहोचलाय तो सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4. चौकाराला चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 14 आकड्यावरती. हेमंत आपण पाहतोय. डिफेक्सच्या कव्हर रिझर्व मध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चेंडू उचलणार फेकण्या दरम्यान चितेके चपलाईने 2 धावा इथे पाहतो आपण. या 2 धाव्याने स्कोर कार्ड 16 आकड्यावरती आपण पाहतोय. जरी चावरे गावामध्ये काही कार्यक्रम असल्या कारण काही खेळाडू नाही आहेत. भारत जाधव आपण पाहतोय घर बसल्या मॅचचा आनंद घेतोय. भारत, तुझंही मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यानंतर हरेश श्यामचा मित्र या स्पर्धेमध्ये आज या ठिकाणी नाहीये. त्याचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. उर्फी चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तेजस जाधव
चुकी करतोय. चेंडू वन बाउन्सला गेट सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4 चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड इथून पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. हेमंत मैदानावरती गेला 3 चेंडू खेळला आणि 10 धावा. अफलातून कामगिरी. अजून या संघामध्ये खेळाडू आहे ज्यांनी गेल्या चालू सीझन मध्ये सलामीला येऊन नेहमीच अग्रेसर कामगिरी केले. तो म्हणजे संघाचा विराट कोहली. शॉर्ट टाइम क्रिकेट मध्ये आपण पाहतोय चांगली कामगिरी करणारा टॅटू मॅन. इथं पाहतोय वाईट चेंडू. अवंत धाव या ठिकाणी घेतली जाईल. ऋषी शिनारे अजूनही बाकी आहे आणि संघाचा हार्दिक पांड्या, निलेश शिनारे, त्यानंतर खाली कमलाकर, म्हणजे खोलवर बॅटिंग आहे सिद्धिविनायक निरलवाडा टीमची. आणि आज संघामध्ये खऱ्या अर्थाने खुशीचं वातावरण. ओरपी चेंडू आहे. तेजा जाधव त्या ठिकाणी तैनात. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. त्या हेमंतला जीवदान दिलं होतं. थोडस मागणं आपण पाहतो सापडत होता. तिथे आपण पाहतो चांगली कामगिरी करणं गरजेचं. तेज जाधव कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. इथं चांगला झेल. फलंदाज बाद. माघारी परतावं लागेल. अक्षय नंतर हेमंत माघारी आलाय आणि ज्याची आतुरतेने वाट पाहतो सध्या त्याचा बोलवाला होता एक चांगली कामगिरी करणारा ऋषी शिनारे आपण पाहतोय मैदानावरती रवाना झालाय. आज सिद्धिविनायक निरलवाडा टीम मध्ये खुशीची बात म्हणजे बराच कालावधीनंतर संघाचा एक नामवंत खेळाडू सिनियर प्लेयर गणेश दत्ता चंचे हे प्लेइंग 11 मध्ये येईन असतील. ऋषी मैदानावरती गेला. हाकार माजवाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू पाठवला लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चेंडू जाऊन पोहोचला सीमा ऋषी पलीकडे. चौकाराला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 12.50 च्या सरासरीने पुढे सरकले. 25 या धावसंख्येवरती आपण पाहतोय 25 धावा झाली. 2 षटक या ठिकाणी समाप्त झाली. 5 चेंडू आणि 8 धावेवरती खेळतोय सचिन. या ठिकाणी पाहतोय विशाल आव्हाड अंडरम किंग बॉक्स क्रिकेटचा बेताश बादशाह विशाल आव्हाड या ठिकाणी उपस्थित झालाय. त्याचंही मनापासून हार्दिक स्वागत. नेरळ पूर्व म्हटलं गेलं तर नेरळ मध्ये असलेल्या बॉक्स क्रिकेट मध्ये अधिकार ज्या टीमने आपण पाहतोय आप्पा नावाने प्रसिद्ध असलेला विशाल आव्हाड. आपण गेलात नेरळ तलाव या गणेश घाट या परिसरामध्ये त्यांचंही आपण पाहतोय शॉप आहे अप्पाचं अर्थात विशाल आव्हाड यांचं. ऋतिक संघाचा कॅप्टन ऋतिक आपण पाहतोय. व्हिडिओ एडिटर अनेक रील्स ज्याच्या व्हायरल आहेत आणि खऱ्या अर्थाने थोड्या दिवसात गोल्डन बटन ज्याला भेटेल हा तो ऋतिक आपण पाहतोय. या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगली चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू शरीर भेदक चेंडू होता. लेग बाईची एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. जपून सर हात दाखवत असताना मारताना जपून एक धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. धावसंख्या स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फुलटा चेंडू फुल लेंथ चेंडूला आपण पाहतो त्या ठिकाणी खेचलाय. चेंडू पाठवला थर्डमॅन झोन मध्ये. चेंडू होणार सीमा रेषे पलीकडे. रस फिरती 4 चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 30
दादा द्या बघा मस्त हो की आपण तुम्हाला मी लाईव्ह वरती पाहतोय जे आमचे स्टँड वरती जे प्रेक्षक आहेत त्यांना आम्ही पाहतोय जरा लक्ष द्या बघा मॅच बॉल आला तर द्या लाईव्हला आपण चांगल्या प्रकारे दिसता धन्यवाद धन्यवाद जे बॉल आणले त्यांनाही आपण लाईव्हला पाहू शकता फक्त नाव त्यांचं आम्हाला समजणार नाही कारण दूरवर आहेत धन्यवाद दादा तर मॅच बॉल तुम्ही वापस दिला आपल्या मनापासून धन्यवाद मी सांगितलं तुम्हाला अजय सर ऋषी सध्या तुफान फॉर्म मध्ये आहे रोज आपण पाहतोय आतापर्यंत जेवढ्या स्पर्धाला अक्षय मात्र याच्यावर सलामीला येऊन त्यांनी कामगिरी केली पण आज पाहिलं गेलं आपण थोडा लेट आला सलगचे 2 चौकार आतावर बॅट मधून पाहिलेत इथे पाहतोय पुन्हा एकदा त्या दिशेने दुर्दशा घडवली गोलंदाजची चेंडू पाठवला आणखीन एक दमदार फटका चौकार ऋषीचा आपण या वर्षाचं वॅगन व्हील पाहिलं गेलं ना तर सर्वाधिक धावा ऋषीने आपण पाहतोय या वर्षी जो पॉइंट आणि स्क्वेअर रिजन याचा जो पाठचा एरिया स्टंपच्या पाठचा एरिया या सीझनला आपण पाहतो सर्वाधिक धावा बनवल्यात अफलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली अर्धशतकही त्याच्या बॅटमधून या सीझनला आपण पाहिले आणि लाजवाब आणि सध्या तरी नेरळ परिसरातून ऋषीची बॅटिंग पाहायला अनेक प्रेक्षक वर्ग त्या तिकडे जातात आज ममदापूरचे प्रेक्षक आहेत नेरळवरून आलेत आणखीन एक आपण पाहतोय मयूर शिंगे आणि त्यांचे वडील पाहतो सुट्टी मेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने पाहतोय आणखीन एक खेळाडू अर्थात आपण पाहतोय रोशन आडाव तोही या ठिकाणी जरूर असेल इथे त्याच पद्धतीने आपण पाहतोय रिव्हर्स केल्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज त्रिफलशीत झालाय भोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा फलंदाज बाद होतोय बघा 27 तारखेला ज्या आपण पाहतो एक रात्रीची टुर्नामेंट आहे 8 संघांचा प्रवेश त्या ठिकाणी असेल चौतीस धावा स्कोर कार्ड वरती 3 विकेटचं पतन पाहिलं गेलं 2 षटक 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय संख्या 34 न्यू बॅटर स्ट्राईकला असेल निलेश संघाचा हार्दिक पांड्या हार्ड हिटर म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू इथं पाहतोय हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय सचिन देशमुख अजूनही आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावरती आहे सचिनने 6 चेंडू 8 या आकड्यावरती आपण पाहतोय खेळतोय धावसंख्या स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती या इनिंग नंतर आपण आवाज ऐकणार आहोत राजेंद्र भोईर सर या पाहतोय या स्पर्धेमध्ये त्यांचाही आवाज आपण ऐकणार आहोत चांगला चेंडू आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ इथून आपण पाहतोय आपण समाप्त होतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या 35 या आकड्यावरती सुरुवात आपण पाहतोय 9 या आकड्यावरती झाली होती पहिल्या षटकामध्ये त्यानंतर 2 विकेट जरूर अनिकेतने घेतले पण 3 चौकार त्या ठिकाणी पाहिल्या आपण 16 धावा खर्च होताना पाहिल्या गेल्या 2 वाईटच्या धावा होत्या त्यानंतर ऋतिक आला आणि ऋतिकने आपण पाहतोय 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात
अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. कट केल्या चेंडूला शॉर्ट मॅटला शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षक आपण या ठिकाणी पाहतोय. यस, 36 धावा धावफलकावरती 3 षटक आणि चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. संघासाठी एक चांगली कामगिरी करत असताना सावरे संघाचा कोच हरीश थोडासा निराश नाराज बाहेरून कॉल करत असताना सांगत असताना पण कोणत्या पद्धतीचा उपयोग होत नाही त्याच्याकडून. पण 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 36 धावा. सचिनचा विचार केला तर आतापर्यंत 4 लगातार चेंडू निर्धाव गेलाय. उर्फी चेंडू, सुरेख फटका, टोचन भेटलं, इंजेक्शन भेटलं आणि त्यानंतर चेंडू उडवला लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमा रेषे पलीकडे. एक लाजवाब फटका, षटकार. स्कोर कार्ड 42. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. लोकांमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज, सिंगल घेतले बघा. क्षेत्ररक्षक हुशार आहे, त्यांनी चेंडू उचलला आणि फेकला. एसटी रक्षक याच्याकडे धावसंख्या या सिंगलने पुढे सरकले. 43 या धावसंख्येवरती या षटकातले चेंडू झाले 4, उर्वरित 2 चेंडू. आपण कालपासून पाहिलं गेलं, आजच्याही पहिल्या 3 मॅचेस पाहिल्या, धावा होत नव्हत्या. पण त्यानंतर पाहिलं गेलं चांगली मॅच. सेकंड राऊंड पासून मॅचेस आणि स्कोर या चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. पाचवा चेंडू, चांगला फटका आपण पाहतो. गॅप मधून चेंडू, सिंगल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 5 चेंडू झाले, 3 षटक आणि 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 45 धावा स्कोर कार्ड वरती. सचिन देशमुख 10 चेंडू 15 या आकड्यावरती, तर निलेश 3 चेंडू 4 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि खूप महत्वाचं लाईक अंतिम चेंडू असेल, इथून धावसंख्या समोर किती आव्हान ठेवणार या चेंडूवरती ठरणार. इनसाइड आउट बॅटची अपरेज घेतली आणि खऱ्या अर्थाने ज्या चेंडूची त्या धावसंख्येची गरज होती तो चेंडू आला निलेशच्या वात्यामध्ये आणि तिथून तो चेंडू भिरकवला डीप फाइंडर मध्ये. रस मिळती 4, चौकार आला आणि चौकाच्या सहाय्याने स्कोर कार्ड 49 या आकड्यावरती. 50 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल विजयासाठी ते सावरे बॉईज, सावरे टीमला. आणि या 50 धावेचा आपण पाहतोय. 50 धावाचा पाठला कशा प्रकारे पाहणार आहोत आणि ऐकणार आवाज राजाजी भोईर सर यांचा. या ठिकाणी पहिल्या फेरीतील अंतिम सामना नक्कीच प्रेक्षकांसमोर रंगत असताना आपणास पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये सिद्धिविनायक नेरळपाडा संघाने प्रथम या ठिकाणी नाणेफेकी हरल्यानंतर त्यांच्या वाटेला आली फलंदाजी आणि फलंदाजी सुरेख मात्र पाहायला मिळाली. आणि या आजच्या रजनीमधील दुसरा हाय स्कोर आपणास पाहायला मिळाला.
तब्बल 49 धावा धावफलकावरती लागल्या आणि 50 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय ते सावरे बॉईज सावरे संघाच्या समोर. खरं तर सावरे संघाच्या फलंदाजाचा विचार केला तर खूप चांगली फलंदाजी, खोलवर फलंदाजी असणारा हा संघ आपणास पाहायला मिळतोय. अंबरनाथ तालुक्यामधील वांगणी परिसरातील आपण सावरे बॉईज सावरे संघ पाहतोय. खरं तर दोन्ही संघांना 2 मिनिटं थांबवतो. आपण स्क्रीनवरती पाहू शकता नेरळ मल्टी स्पेशल हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटर धामोते नेरळ, एक सुंदर हॉस्पिटल ज्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांवरती आपण पाहतोय महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत सुविधा पुरवल्या जातात. एक गरजेचं हॉस्पिटल म्हटलं नेरळ विभागामध्ये गरज होती. तिथे आपण पाहतो सर्व आजारांवरती आणि सर्व प्रकारच्या मेडिक्लेम कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. 24 तास सेवा पुरवणारं हे हॉस्पिटल नेरळमध्ये साकारले. सुसज्ज व आधुनिक मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल. जरूर मित्रांनो आपल्या जवळील नातेवाईकांना या हॉस्पिटलची जरूर माहिती पुरवा, कारण इथे ICU आहेत, व्हेंटिलेटर आहे, डायलिसिस सेवा आहे, मॅटर्निटी आहे, इमर्जन्सी क्रिटिकल केअर सेवा उपलब्ध आहेत आणि नेहमीच सहयोग देणारे चांगले सुसज्ज आपण पाहतोय तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी असतील. अरे सर, जुने बॉल असेल तर फेका ना. दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होत असताना आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली आणि दुसरा चेंडू बीमार चेंडू पाहायला मिळतोय आणि त्या चेंडूचा भरपूर असा समाचार घेत असताना फलंदाज आपण पाहतोय रोहित याच्या बॅटमधून मिडविकेटच्या दिशेने हा षटकार. 50 धावांचा पाठलाग करत असताना खरं तर ही खराब सुरुवात म्हणता येईल गोलंदाजी करणाऱ्या सिद्धिविनायक नेरळपाडा संघाची. ज्या ठिकाणी 12.50च्या सरासरीने धावसंख्या जमवायची आहे त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी एका चेंडूमध्ये 8 धावा खर्च. फ्रीटचा चेंडू, वेगवान चेंडू, अशाच प्रकारच्या चेंडूंची गरज असेल ती नेरळपाडा संघासाठी. खरं तर संघाचे पुरस्कर्ते कर्णधार आपण पाहतोय या ठिकाणी गणेशदादा संचे मात्र स्वतः शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपणास पाहायला मिळत आहेत. त्यांना माहिती आहे की या भोई सावरे संघ आपण पाहतोय नक्कीच या ठिकाणी चांगलं प्रदर्शन करण्यासाठी या अंबरनाथ तालुक्यातून नक्कीच आलेला आहे. यानंतर या सामन्यातील विजयी संघ नक्कीच 2 हात करेल
ते मुलगाव संघाच्या विरोधात खोपोली परिसरातील मुलगाव संघ सुद्धा दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झालेत आणि तिसरा सामन्यामध्ये जाऊन पोहोचलाय तो कासप संघ मात्र या स्पर्धेच्या आजच्या या क्वार्टर फायनल मध्ये नक्कीच दाखल झालेत। आता मात्र अक्षयने कमबॅक केलाय, मी तर म्हणेल नो चेंडू आणि त्यानंतर षटकार आल्यानंतर आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू आला, त्यानंतर 2 डॉट आणि एक सिंगल, एकंदरीत आपण पाहतोय धावफलकाची धावा लागलेत त्या 9 धावा। फुलटॉस चेंडू शपलून मारलाय आणि सरळ सीमारेषा बाहेर षटकार येतोय। पहिल्याच षटकामध्ये चांगली हाणामारी करत असताना आपण पाहतोय सलामीवीर या ठिकाणी रोहित आणि चेतन यांना दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून एक एक षटकार मात्र या पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाला। तब्बल 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती, अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या या षटकातील आपणास पाहायला मिळतंय। हे पॉवर प्लेचं षटक खूप निर्णायक, 35 धावांची अजूनही गरज। पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चौकार येतोय आणि तब्बल पहिल्याच षटकामध्ये सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा एक प्रयत्न आपणास पाहायला मिळतोय तो सावरे बॉईज सावरे संघाकडून। पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्यात, अजूनही विजयासाठी मात्र येणारे 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे। 18 चेंडू 31 धावा, कोण म्हणतं या मैदानामध्ये धावा होत नाहीये? पहिल्या 3 सामन्यामध्ये धावा डिपेंड झाल्या, परंतु त्यानंतर मात्र खेळपट्टीने नक्कीच आपण पाहतोय रंग बदलायला या ठिकाणी सुरुवात केली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय 50 धावांचा पाठलाग करत असताना सावरे बॉईज सावरे संघाची चांगली सुरुवात म्हणता येईल चेतन आणि रोहित मार्फत। तब्बल 19 धावा पहिल्या षटकामध्ये जमवल्यात। समीकरण थोडस सोपं म्हणता येईल, 31 धावांची अजूनही गरज आहे। आता मात्र येणाऱ्या पुढील गोलंदाजांना चांगली भरीव कामगिरी करावी लागेल ती सिद्धिविनायक नेरलपाडा संघासाठी। गोलंदाजी मार्कवर हेमंत, राईट आर्म राऊंड द विकेटने आपण पाहतोय हेमंतचा पुढील चेंडू आपण पाहिला स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढला आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत असताना आपण शिवम याला आपण पाहिलं कमबॅक करण्याची खूप गरज असेल, नितांत गरज असेल। खरं तर ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय त्याप्रमाणेच गोलंदाजी मात्र या ठिकाणाहून हेमंतला करावी लागेल। हे लाभदायक षटक टाकावं लागेल सिद्धिविनायक नेरलपाडा संघासाठी। अजूनही 30 धावांची गरज आहे। वेगवान चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, दर्जेदार फटका चेतनच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला, सीमारेषा बाहेर जातो, 1 बाउन्स, चौकार येतोय। या 4 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावत असताना तब्बल 24 या अंकावरती। अजूनही विजयासाठी समीकरण पाहतोय 26 धावांची गरज आहे, कारण की विचार केला तर 24 चेंडू मध्ये 50 धावांची गरज होती आणि तब्बल पहिल्या 8 चेंडू मध्ये 24 धावा कुठल्यात। अजूनही 26 धावांची गरज आहे। चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी, सलामी वीर सलामीची जोडी, पार्टनरशिप चांगली बिल्डअप करताना या मॅच मध्ये आपणास पाहायला मिळत आहेत ते सावरे संघासाठी। आता मात्र पुन्हा एकदा शपलवून मारण्याचा प्रयत्न, एकच धाव या ठिकाणी घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये। अशा प्रकारच्या चेंडूंची खूप गरज आहे, कारण की सिंगल डबलने मी तर म्हणेल कोणत्या प्रकारचा फरक पडणार नाही सिद्धिविनायक नेरलपाडा संघासाठी, परंतु या ठिकाणाहून मोठ्या फटक्यांची गरज असेल ती सावरे संघासाठी। मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक शिवम वेगाने धावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये नेरलपाडा संघाला आपण पाहतोय, परंतु तितकीच दर्जेदार फलंदाजी सावरे बॉईज सावरे संघाची या ठिकाणी या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळते। पुढील चेंडू हेमंत याचा,
चेतनसाठी. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू सरळ रेषेमध्ये खेळून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये करत असताना या ठिकाणी हेमंतला आपण पाहतोय या षटकातील आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि चांगलं षटक, किफायतशीर षटक आतापर्यंत टाकले आणि आतापर्यंत त्याने 7 धावा खर्च केल्यात. एकूण धावफलक 26 या अंकावरती. अंतिम षटक, अंतिम चेंडू आपण पाहतोय आणि या ठिकाणी झेलबादची संधी. अचूक झेल पकडलाय कमलाकर, सचिन होते त्या ठिकाणी. चांगला झेल आणि पहिला आदरा आपण पाहतोय चेतनच्या स्वरूपात लागतोय तो सावरे संघाला. या विकेटची खूप महत्वाची गरज होती ती सिद्धिविनायक नेरलपाडा संघाला आणि तो गडी बाद होतोय चेतन स्वरूपात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला कारण की या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 7च धावा अवघ्या आल्या होत्या. त्या कारणास्तव मोठ्या फटक्याची गरज असताना प्रयत्न केले चेतनने आणि ते निष्फळ ठरले. बाद होऊन तो माघारी परततोय. पहिला हादरा लागतोय तो चेतनच्या स्वरूपात सावरे संघाला. आता मात्र समीकरण आपण पाहतोय विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 2 षटकांमध्ये 26 धावा जरूर आल्यात परंतु या ठिकाणाहून कमबॅक करायला सुरुवात करत आहे सिद्धिविनायक नेरलपाडा संघ. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करतोय. पहिलं षटक राहिलं सावरे संघाच्या नावावरती तर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय तो नेरलपाडा संघाने. आता मात्र कोणता गोलंदाज, हे तिसरं षटक, हे नेहमी आपण म्हणतोय ना अंतिम षटकापूर्वीचं जे षटक असतं ते खूप निर्णायक असतं आणि तेच षटक कोणता गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण की 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण या ठिकाणी असेल ते सावरे बॉयज सावरे संघासाठी. सलामीवीर रोहित अजूनही मैदानामध्ये आहे ज्याच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय. त्याला मात्र या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर वैभव येतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय वैभवला. वैभवशाली कामगिरी करावीच लागेल अन्यथा सावरे बॉयज सावरे संघ या षटकामध्ये सामना जरूर खुला करण्याचा प्रयत्न करतील. खरं तर तेजस आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये सावरे संघासाठी 12 चेंडू 24 धावांचा पाठलाग करायचे अजूनही. खरं तर आता वैभवसाठी हे महत्वपूर्ण षटक असेल. हे षटक नाही तर मित्रांनो हा सामना असेल मी तर म्हणेल नेरलपाडा संघासाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर टांगलेला चेंडू आपणास पाहायला मिळाला. वैभवचा चेंडू लेफ्ट हँड जेव्हा जेव्हा गोलंदाजी करत असतात ना त्यांचा एक नॅचरल स्विंग असतो ना तो स्विंग मात्र या ठिकाणी या पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. पंचांनी नक्कीच वाईड स्वरूपाचा चेंडू घोषित केलाय. नो चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता खेळून काढलाय कव्हर रिजन मध्ये. ओव्हर स्टेपचा नो चेंडू आपण पाहतोय. नो +4 अशा 5 धावा मिळत आहेत आणि फ्रीटचा चेंडू असेल तो सावरे संघासाठी. खरं तर 12 चेंडू आणि 24 धावांची गरज होती आणि या पहिल्या एका चेंडू टाकण्यासाठी तब्बल 6 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात आणि आता मात्र समीकरण उरलंय येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. रोहित मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. चांगली फलंदाजी तो करतोय. त्याच्या बॅट मधून हा कव्हर रिजन मध्ये चौकार आपणास पाहायला मिळाला.
फ्री हिटचा चेंडू अतिरिक्त बाहेर पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकतोय गोलंदाज वैभव. आता मात्र पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. या एका चेंडूने मी तर म्हणेल सामन्याचं चित्र बदलायला सुरुवात केली आहे. कारण की नेरलपाडा संघ थोडासा फ्रंट फूट वरती होता, तो मात्र बॅक फूट वरती पाहायला मिळतोय. आता मात्र सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा वलन घेतलं आणि अगदी यष्टीरक्षक मात्र पुढील कामगिरी पार पाडत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. अजूनही समीकरण बिघडलेलं नाहीये. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. खरं तर या षटकावरती संपूर्ण निर्भर असेल तो सिद्धिविनायक नेरलपाडा संघ ज्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. गोलंदाज वैभव आतापर्यंत 7 धावा त्याने खर्च केल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये आणि झेल सुटलाय. तर कोणाचा झेल सुटलाय? रोहितचा झेल सुटलाय. ज्या रोहितने चांगली फलंदाजी केली आहे. मॅच बॉल आलेला आहे मित्रांनो, मैदानात द्या. मॅच बॉल नाहीये का? ओके. अरे आता मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये निलेशाने झेल पकडलाय आणि बाद होतोय तेजस हा फलंदाज. असं वाटलं की या फलंदाजाला सुद्धा जीवदान मिळतंय की काय, कारण की गोलंदाज वैभव मात्र चुका करतोय. गोलंदाजी सुरेख करतोय परंतु झेल पकडू शकत नाहीये. हे मात्र दुर्दैव पाहायला मिळतंय. समीकरण आपणास पाहायला मिळतंय 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. हे 3 चेंडू मी तर म्हणेल खूप निर्णायक असतील ते नेरलपाडा संघासाठी. कारण की नेरलपाडाच्या संघाचा विचार केला तर फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी त्यांची झाली आहे. 50 धावाचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 19 धावा जमवल्या होत्या सावरे संघाने. त्यानंतर 7 धावांचं षटक टाकलं आणि या 2 षटकामध्ये 24 धावांची गरज असताना 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज वैभवने. अजूनही 16 धावांची गरज आहे. आता मात्र नवीन फलंदाज यशला आपण पाहतोय. गोलंदाज वैभव पुन्हा एकदा सज्ज. पुढील चेंडू एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. त्या ठिकाणी हेमंत होते. अजूनही 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सातत्याने सामना आपण पाहतोय कधी नेरलपाडा संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी सामना सावरे संघाच्या बाजूने झुकतोय. हे 2 चेंडू खूप निर्णायक दोन्ही संघांसाठी असतील. या 2 चेंडूवरती विकेट आली, निर्धाव चेंडू टाकले तर सामन्यामध्ये पकड मजबूत राहील ती नेरलपाडा संघासाठी. आणि या 2 चेंडूमध्ये जर मोठा फटका एखादा आला तर नक्कीच या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व राखतील ते सावरे संघ. आता मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू टाकला जातोय. एक अतिरिक्त धाव मिळते. धावफलकावरती लागल्यात ते आतापर्यंत 36 धावा आणि विजयासाठी मात्र 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुंदर चेंडू. फलंदाज मात्र आशाभूत नजरेने या ठिकाणी पाहतोय. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरचं वलन घेणारा चेंडू पाहायला मिळाला.
7 चेंडू 14 धावा, 7 चेंडू 14 धावा खूप महत्वाचा चेंडू असेल तो नेरलपाडा संघासाठी. निर्धावाला तर नेरलपाडा संघ अंतिम षटकामध्ये 14 धावांचं आव्हान ठेवू शकतो. आता मात्र मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी केलं जात आहे. खरं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. खरं तर गोलंदाजांनी सातत्याने चुका केल्या, परंतु क्षेत्ररक्षकांनी इतरांनी साथ दिल्यामुळे त्या चुका नक्कीच दुरुस्त केल्या गेल्या. त्या कारणास्तव आपण समीकरण पाहायला मिळतंय. येणारे 6 चेंडू आणि या चेंडूवरती किती धावा आहेत? 2 धावा मिळत आहेत. फलंदाज अगदी सेफ आहे. 6 चेंडू आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. मागचं षटक आपण पाहिलं तर 24 धावांची गरज होती 12 चेंडू मध्ये. गोलंदाज वैभवने सुद्धा 12 धावा खर्च केल्या. आता मात्र कोणता गोलंदाज येणार? कमलाकरला आमंत्रित केलं की सचिनला? आपण पाहूया. मात्र या ठिकाणी नक्कीच सचिन येत आहेत गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 12 धावा वाचवण्यासाठी. आणि स्ट्राईक एंडवरती मात्र फलंदाज आपण पाहू शकाल यश याला. पहिला चेंडू सुंदर चेंडू पडल्यानंतर वलंग घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. 22 स्वरूपाची एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. यशला मात्र चेंडू समजलाच नाहीये. यष्टीरक्षकांनी केली चुकी. 22 ची एक धाव येते. अजूनही समीकरण पाहायला मिळतंय. 5 चेंडू 11 धावा. 11 धावा 5 चेंडू या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी सावरे बॉईज सावरे संघाला सिद्धिविनायक नेरलपाडा संघाच्या विरोधात खेळत असताना 5 चेंडू 11 धावांची गरज आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला. एक धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण होते परंतु धावबादची संधी आहे. चार चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये रंजक पण आपण पाहतोय. मजा येईल या मॅचला. सचिन देशमुख आपण पाहतोय. पाणी आपण पाहतोय. गरमी आणि गरमीमध्ये पाहिलं गेलं पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केले. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 4 चेंडू मध्ये पाहतोय मॅच कोणाच्या बाजूने राहील. कोणता संघ असेल तो या दुसऱ्या फेरीमध्ये मुलगाव संघाच्या विपक्षात खेळताना दिसेल. चला 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजून घ्या अक्षय सर. चला फील्ड सजून घ्या लगेच. चार चेंडू 9 धावांची गरज असताना अतिरिक्त उचली टाकलेला चेंडू. वाईट चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव. प्रत्येक ओव्हर आपण पाहतोय
बाउसर चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. इथून 4 चेंडू 8 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल काही होऊ शकतो या मॅच मध्ये. सचिन पुन्हा एकदा तयार. स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव घेतली. दुसरी धाव घेतला प्रयत्न आणि इथे अक्षय म्हात्रे. दोन धावा या ठिकाणी आपण पूर्ण पाहतोय. पंचांचा कोणता प्रयत्नाचा डिसिजन आला नाही. 2 धावा इथून पूर्ण करण्यात आल्या. 2 धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड पाहिला गेला पुढे सरकलंय. इथून 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज आहे. प्रति चेंडू 2 धावांची गरज. याच पद्धतीने धावावं लागेल. अक्षय मात्रेचा विचार केला. चेंडू दोन्ही बॅट्समन आपण पाहतोय त्याच एंडला होते. एक बॅट्समन स्टँड बाय होता, उभा होता. दुसरा बॅट्समन आपण पाहतोय स्ट्रायकर एंडकडे होत होता आणि नॉन स्ट्राईक एंडला खूप वेळ होता अक्षयला चेंडू फेकण्याचा, पण तो तिथे थांबला. सचिन 3 चेंडू 6 धावा. 6 धावा 3 चेंडू. पुन्हा एकदा सज्ज. इथे शॉर्ट चेंडू आहे. भिरकावला चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. प्रयत्न केलं होतं त्या ठिकाणी सुरेख. लाजवाब प्रयत्न. मित्रांनो शिवम त्या ठिकाणी पाहतो प्रयत्न करतो. 2 धावा जरूर पूर्ण असतील पण खऱ्या अर्थाने संघासाठी जीव ताण ओढला. जोरदार टाळ्या होऊन जाऊन त्या शिवमसाठी. शिवम चंचल होता त्या ठिकाणी. प्रयत्न केलं होतं आणि प्रयत्नाला खऱ्या अर्थाने नमस्कार. लाजवाब कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. उर्वरित 2 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 4 धावेची. गत टुर्नामेंट मध्ये जेव्हा आपण पाहिलं गेलं आमचे खुरमबाई यांचा 40+ संघ तो 1 लाखाचा पारितोषिक घेऊन गेला. 40+ संघ इथे अग्रेसर झाला होता. 3 चेंडू 3 धावांची गरज असताना म्हणून आम्ही 40+ ठेवलाच नाही कारण तोच नंबर घेऊन जातो ना खुरमबाई. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. कारण 3 चेंडू 3 धावांची गरज असताना खुरमबाईने 3 चेंडू लगातार डॉट फेकले होते. दोन चेंडू 4 धावांची गरज. सचिन तयार. इथे कट केला चेंडूला. स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे कमलाकर. इथे आपण पाहतो कोणत्या प्रकारची चुकीने 1 धाव पूर्ण केली जाते आणि तिथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी धाव होतोय. ही मॅच पाहिली गेली आली आणि गेली कुठे. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल. आता एक निर्णायक चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 3 धावेची. 1 चेंडू आणि 3 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये पुन्हा एकदा बदल या मैदानावरती पाहतोय. नेहमीच हे मैदान आपण पाहतोय खेळाडूंसाठी नव्हे तर गोलंदाज यांच्यासाठी फायदेशीर ठरलंय. अनेक गोलंदाजांनी या मैदानावरती मैदान गाजवलंय. अनेक गोलंदाजांनी मॅचेस या ठिकाणी पूर्ण केलंय. आज कासप संघाचा विचार केला त्या कासप संघाने दोन्ही मॅच डिफेंड करताना दिसले. अफलातून गोलंदाजी केली. इथे मुलगाव संघाच्या विरोधात कोणता संघ खेळेल. इथे असेल सावरेबाई सावरे का सिद्धिविनायक नेरलपाडा. कोणता संघ मुलगाव संघाच्या विरोधात या ठिकाणी खेळताना दिसेल. गोलंदाज सचिन. 1 चेंडू 3 धावेची गरज. आठवावं लागेल प्रताप. गोलंदाज तयार. इथे पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि इथे 1 बाऊ चेंडू सीमारेषा पलीकडे. खूप वेळ होतं, अंतर होतं. 1 चेंडू 4 धावांची गरज. जर रेलिंग पासून पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक खूप दूरवर होता. जर क्षेत्ररक्षकाने क्रॉसिंग आपण पाहिली होती पण चेंडूने घेतलेली हाईट आणि त्यावरती बॅट्समनने लगावलेली ती चेंडूवरती जोरदार फाईट. अफलातून चौकार आपण या ठिकाणी पाहिला. विजयी झाला सावरेबाई सावरे. जो सावरेबाई सावरे गत टुर्नामेंट मध्ये 3ऱ्या राऊंड पर पोहोचला होता आणि पहिला सामना खऱ्या अर्थाने हारता हारता आपल्या खिशामध्ये आणि जिंकता जिंकता पराभवाच्या छायेमध्ये पोहोचला तो सिद्धिविनायक नेरलपाडा टीम. वेल प्लेड. दोघांचं कौतुक करू या ठिकाणी. या कोलंबे दादा या. छोटा दादूस या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचं मनापासून गोड गोड कौतुक करूया कारण इथे मॅच खऱ्या अर्थाने पाहिली गेली. जी मॅच 1 चेंडू आणि 3 धावे परत पोहोचली होती तिथे चांगली कामगिरी पाहतोय.